लीलिया में मास्क लगा के क्या मैं कॅन्डिडेट बसूनच आहे इकडे। ऐसा बोलने की पद्धत है दारू वाले बस का नंतर पाहू का माझी सून दारासमोर उभी राहते तर तिथे माणसं बसून राहतात। आमच्या घराकडे पाव नाही का टोमटे मारून बोलतात, असे बोलतात तसे बोलतात। हे आम्ही 2-3दा सांगितलं का दारू येतं बंद करा, तो म्हणते का आम्ही नाही करत, जो करायचं तुम्ही करून घ्या। अरे तुमची मुलं नाही पेत म्हणून का दुसऱ्याची मुलं पेतात ना, दुसऱ्याचे घरवाले पेतात ना। 300 रुपये रोजी करणार, दारू पेकिंग 150 रुपयाची, घरामध्ये काय खाणार ते लोक? त्याला म्हटलं आम्ही तर त्यांच्या बायका ते माणसं आम्हाला मारायला येतात। 2-3 बायाला मारलं वार्डामध्ये त्या लोकांनी, आणि ते लोक ऐकत नाही ना काही नाही। आता कसं करायचं सांगा ते? कमी जास्त म्हटलं तर त्यांचे लोक येतात आणि काही ना वार्डामध्ये त्याची येऊन नका चाकू छुऱ्या कापून टाकते, याला त्याची गर्दन कापते असं म्हणून धमकी देत होते आम्हाला। आम्ही काय करायचं मग आता? आमचे मुलं आहे, आमच्या सुना राहते, आमच्या पोरं राहतात, घाणेले काही बोलतात ते, आणि कसंही करू नका ते समोर येतात रोडवर, त्यांच्या गाड्या घोड्या उलट्या करतात, अलगवी करतात, इथं आमच्या वार्डामध्ये येऊन गर्दी करते। रात्री 12 वाजेपर्यंत लोक राहतात। या जागेवर एवढेच एरियामध्ये 3 दारूचे धंदे आहे, म्हणजे समोर बंदे चंद्रपूरमध्ये कितीचे दारूचे धंदे असतात? राम्या गोम्या डोम्या लक्ष्या पक्ष्या सर्व दारू विकत आहे। उद्यापासून जर दारूची परमिशन असेल तर या बायालाही म्हणतो मी दारू विकासाठी खुल्या कोणी काम धंदेले जाणार नाही। कसंही लॉकडाऊन आहे, या बाया दारू रोडावर विकणार आहे। जर गव्हर्नमेंट यांना परमिशन देत आहे सर्वाले, तर यांनी माहिती रोडावर दारू विकणार आहे उद्यापासून।